नमस्कार मित्रांनो, एके अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचा टॉपिक अभ्यासणार आहोत. टेन्स ओळखायचा कसा आणि टेन्सचे टाइप्स किती आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर टाइम वाया न घालवता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे प्रेझेंट टेन्स, दुसरा म्हणजे पास्ट टेन्स आणि तिसरा म्हणजे फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे क्रिया चालू असते, पास्ट टेन्समध्ये क्रिया ही घडलेली असते आणि फ्युचर टेन्समध्ये क्रिया हे घडणार असते. आता प्रेझेंट, पास्ट, फ्युचर ओळखायचं कसं ते मी तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगतो. तर टेन्सची आपण एक सिंपल डेफिनेशन बघणार आहोत. डेफिनेशन पाठ करण्याची काहीही गरज नाही. जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला टेन्स आरामात ओळखता येतो. तर बघू, टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब दॅट शोज देअर टाइम ऑफ अन ॲक्शन. आता आपण टेन्स जो आहे वर्बच्या फॉर्मनुसार सुद्धा ओळखू शकतो. तुम्हाला माहिती आहे टेन्सचे 3 प्रकार आहे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मी अगोदर डिस्कस केलेलंच आहे. आता बघा, आपण हे जे तिन्ही टेन्स आहे आपण वर्बच्या फॉर्मनुसार ओळखू शकतो. आता वर्बचे फॉर्म किती आहे ते आपण बघू. वर्बचे फॉर्म आहे, पहिला V1, V2, V3, V4 आणि V5. आता V1 म्हणजे वर्बचं मूळ रूप. आणि बघा, एक वर्ब घेतलेला आहे जसं गो. गोचा V2 आहे वेंट, V3 गॉन, V4 गोईंग आणि V5 गोज. तसंच प्लेचं प्ले, V2 प्लेड, V3 प्लेड, V4 प्लेइंग आणि V5 प्लेस. आता हे V5 काय? V5 सुद्धा प्रेझेंट टेन्सचाच एक भाग आहे. आता बघा, जर सेंटेन्समध्ये V1 असेल तर वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्सचं असतं. आता फ्युचर टेन्सचं कधी असतं? जर वाक्यामध्ये शॉल, विल आणि V1 असेल तर सिंपल फ्युचर टेन्स असतं. आता वाक्यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ब नाही आणि फक्त V1 आहे तर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. आता V2 एकदम सिंपल ओळखण्यासाठी V2 आला, त्याला कुठलाही हेल्पिंग वर्ब नाही आहे तर ते सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असतं. आता बघा, V3 हा परफेक्ट टेन्समध्ये असतो. त्यामध्ये परफेक्ट टेन्समध्ये हॅव हॅज लागलेलं असतं जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असणार. जर वाक्यामध्ये हॅड आणि V3 आहे तर वाक्य हे पास्ट परफेक्ट टेन्स असतं, सिंपल आहे. आणि V4 एकदम सोपी आहे, ING आहे, ओळखून घ्यायचा आपला कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून. आता कुठला कंटिन्युअस टेन्स आहे तर मी तुम्हाला सर्वांना समोरच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. आता V5 अगोदरच सांगितलं प्रेझेंट टेन्सचाच भाग आहे. जर वाक्यामध्ये सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे त्यासाठी आपण V5 वापर करतो. आणि V5 केव्हा वापरतो? जर वाक्यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि ती वर्बच्या आपण शेवटी काय करतो V5 साठी यस आणि ES हे प्रत्यय लावतो. आता यस आणि ES प्रत्यय कसं लावायचं ते मी तुम्हाला समोर डिस्कस करणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहे. पहिला म्हणजे प्रेझेंट टेन्स, दुसरा म्हणजे पास्ट टेन्स आणि तिसरा म्हणजे फ्युचर टेन्स. आता बघा, प्रेझेंट टेन्सचे पण 4 सबटाईप पडतात तर ते आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आणि त्यामधला पहिला टाईप म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यालाच इंडिफिनिट प्रेझेंट टेन्स सुद्धा म्हणतात. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे सब्जेक्ट प्लस V1, V5 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता यस म्हणजे तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट, V1 V5 मी अगोदर तुम्हाला सांगितलं वर्बचे फॉर्म आहेत, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. जर कोणाला माहिती नसणार तर मी समजावून सांगतो. सब्जेक्ट कोणता, वर्ब कोणतं, ऑब्जेक्ट कोणतं आणि कॉम्प्लिमेंट कोणतं. तर आपण एक एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. तर बघा, आय प्ले क्रिकेट ऑन ग्राउंड. आता एक सेंटेन्स आहे, आय प्ले क्रिकेट ऑन ग्राउंड, म्हणजे मी मैदानावर क्रिकेट खेळतो. हे एक सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल आहे. कसं बघा, सब्जेक्ट आहे, V1 आहे, ऑब्जेक्ट आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे. आता आय काय आहे? आय हा आहे सब्जेक्ट, आय आहे आपला सब्जेक्ट. प्ले काय आहे? प्ले आहे वर्ब. क्रिकेट काय आहे? हे आहे ऑब्जेक्ट.
आणि ऑन ग्राउंड हे काय आहे, कॉम्प्लिमेंट. आता कन्फ्युजन येईल की ते म्हणजे V5 मध्ये. V5 मधला यस आणि यस कुठे वापरायचा, मी तुम्हाला इतकं डीपपर्यंत समजून सांगतो. स्टेट बोर्ड तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी सर्वच मुद्दे हे एकाच व्हिडिओद्वारे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण टेन्सवरती स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक्स आणि याद्वारे तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळणार. आता बघा, येस आणि यस कसं लावायचं V5 मध्ये. बघा, जेव्हा वर्बच्या शेवटी OCH SH SSX किंवा Z असेल तेव्हा काय लावायचा, वर्बच्या शेवटी ES लावायचा. बघा, जसं पुश शेवटी काय आला आहे SH, म्हणून आपण शेवटी S लावलेला आहे, ES लावलेला आहे सॉरी. आणि टचच्या शेवटी काय CH आहे. जर CS सुद्धा असलं तर काय वापरतो आपण, ES, शेवटी ES लावलेला आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्हाला जर वाक्यामध्ये किंवा वर्बमध्ये OCH SH SSX असेल तिथं काय लावायचं, ES लावायचं. तर बघा, जर वर्बमध्ये जर Y आला शेवटी तर काय करायचं, Y काढून घ्यायचं, Yच्या ऐवजी IES घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल वर्ब घेऊ एक स्टडीच्या शेवटी Y आलेला आहे, आपण Y काढला आणि तिथं काय लावलेलं आहे, IES लावलेलं आहे. पण एक एक्सेप्शन आहे, प्ले. तुम्हाला वाटेल Y तर आहे प्लेमध्ये, तर प्लेचा Y काढून IES लागते का, नाही, ते रॉंग होणार. प्लेला यसच लागतो, हे एक एक्सेप्शन आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. कारण असे क्वेश्चन एक्झाममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिंपल असतात, पण आपल्या काही चुकींमुळे आपण ते चूक करतो. तर बघा, जर वरीलपैकी कोणतंही लेटर्स आपल्या वर्बमध्ये नसणार, OCH SH SSX आणि Y यापैकी काहीही जर आपल्या वर्बमध्ये नसेल तर वर्बच्या शेवटी यस लावायचं. इथपर्यंत सर्वांना समजलं? ठीक आहे. आता पुढील कन्सेप्ट आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा कसा, V1 चा वापर कुठे करायचा आणि V5 चा वापर कुठे करायचा. जर सब्जेक्टमध्ये I, you, we आणि दे असेल तर V1 चा वापर करायचा. जर वाक्यामध्ये ही, शी, इट आणि कोणतेही सिंग्युलर नाउन असेल तर V5 चा वापर करायचा. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच एक महत्त्वाचा पॉईंट येईल, ॲमिजार आणि हॅवॅजचा. ॲमिजार आणि हॅवॅजमध्ये तुम्हाला कन्फ्युजन येईल. आता ते कन्फ्युजन मी तुम्हाला इथे दूर करून देतो. बघा, जर वाक्यामध्ये ॲम, इज, आर सोबत नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह आला तर वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. जर वाक्यामध्ये ॲमिजार सोबत नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह असेल तर वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. आता उदाहरण बघू आपण. आय ॲम अ बॉय. आता एक सेंटेन्स आहे, आय ॲम अ बॉय, मी मुलगा आहे. आता इथे बघा, ॲम आलेला आहे आणि ॲमच्या समोर काय लागलेलं आहे, नाऊन लागलेलं आहे. ठीक आहे, ॲम आहे आणि ॲमच्या समोर काय लागलेलं आहे, नाऊन लागलेलं आहे. तर हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. प्रेझेंट टेन्सचं. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय डाऊट नाही. आणखी एक वाक्य बघा आपण. शी इज अ ब्युटिफुल. आता बघा, इथं काय लागलेलं आहे, इज आहे सब्जेक्ट नंतर. इज हा मेन वर्बचं काम करत आहे. इथं सुद्धा आय नंतर ॲम हे मेन वर्बचं काम करत आहे. आणि त्यासमोर काय लागलेलं आहे, ब्युटिफुल. ब्युटिफुल हे काय, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे जे नामाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतं. ठीक आहे. आता बघा, शी इज अ ब्युटिफुल. आता इज हा मेन वर्बचं काम करत आहे आणि अ ब्युटिफुल हे आहे ॲडजेक्टिव्ह. इथपर्यंत कोणाला कळत नाही. म्हणून आपलं हे असं होतं, जर ॲमिजार सोबत नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह असेल तर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. हे सुद्धा वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं. जर सेंटेन्समध्ये ॲम, इज, आर सोबत जर VING आला तर वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असते. आता बघा, जर वाक्यामध्ये ॲमिजार सोबत VING आला तर
सेंटेन्स हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असते. बघा इथं जर ॲमेजर सोबत नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह आला तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि जर ॲमेजर सोबत VING आला तर काय असते ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचा नाही. जर ॲमेजर सोबत VING आहे तर ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याचं वाक्य घेऊ आपण. तसं मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणारच आहे. एक वाक्य घेऊ आपण. आय एम गोईंग टू स्कूल. बघा इथं ॲम आलेला आहे आणि ॲम नंतर काय आलं आहे VING. वर्बला ING लिहिलं, त्याला आपण V4 सुद्धा म्हणतो. म्हणून हे वाक्य कशाचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स केव्हा असतं ॲमेजर सोबत, जर ॲमेजर सोबत जर नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह लागला असला तर वाक्य कशाचं असतं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. जर वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज आला, कारण की हॅज हे कशासाठी वापरतो आपण प्रेझेंटमध्ये वापरतो. जर वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव आला आणि त्याच्यासमोर कोणताही वर्ब नाही आहे, वर्ब कोणतं असतं हॅव सोबत V3. जर V3 नाही आहे तर वाक्य हे कशाचं असतं, वाक्य असतं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. बघा जर वाक्यामध्ये फक्त हॅव हॅज आहे आणि त्यासोबत V3 नाही आहे तर वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असतं. जर वाक्यामध्ये हॅव हॅज आहे आणि हॅव हॅज सोबत काय आहे हॅव किंवा हॅज आहे आणि त्यासोबत V3 आहे तर वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? ठीक आहे. जर वाक्यामध्ये ओनली हॅव किंवा हॅज आहे आणि कोणताही वर्ब नाही आहे तर वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असतं. जर वाक्यामध्ये हॅव हॅज आहे आणि त्यासोबत V3 आहे तर वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. बट सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच बघा युनिव्हर्सल ट्रूथ, प्रोवर्ब म्हणजे म्हणी, थॉट म्हणजे सुविचार, हॅबिट, जनरल फॅक्ट्स, परमनंट सिच्युएशन, टाइम टेबल, शेड्यूल्ड इव्हेंट किंवा न्यूजपेपर हेडलाईन हे कधीही सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असतात. आता एका एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ. बघा द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी ही सूर्याभोवती घुमते. हे काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे. सेकंड बघा इंडिया विन्स द मॅच. हे एक न्यूजपेपरची हेडलाईन आहे. हे पण कशामध्ये असते कधी प्रेझेंट टेन्समध्ये असते. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हे काय म्हण. बघा